नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मूकनायक स्वयंसेवी संस्था व संविधान महिला बचत गटाचा स्तुत्य उपक्रम. वेलणकर अनाथ आश्रमातील मुलींना शैक्षणिक साहित्य व महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप. कराओके संगीत मैफिलीने जिंकली अनाथांची मने. कलाकारांनी मानधन न घेता सामाजिक भावनेतून केले मनोरंजन. सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रभागी राहून गोरगरिबांनी गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या सांगली येथील नामांकित मूकनायक स्वयंसेवी संस्था आणि संविधान महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने वेलणकर अनाथ आश्रम मुलींचे येथे एका विशेष सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आश्रमातील मुलींना शैक्षणिक साहित्यासह महापुरुषांची प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली. तसेच एका सुश्राव्य कराओके संगीत कार्यक्रमाचे आयोजन करून मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. सध्याच्या डिजिटल युगात अनाथ मुलींना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संस्थेच्या वतीने वह्या, पेन, पेन्सिल आणि खोडरबर यासह विविध महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचे वाटप करण्यात आले. केवळ साहित्याचे वाटप न करता या मुलींचे मनोरंजन व्हावे आणि त्यांनाही आनंदाचे काही क्षण मिळावेत यासाठी एक विशेष कराओके संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रसिद्ध गायिका नंदाताई कांबळे, प्रवीण क्षीरसागर सर आणि मिलिंद बनसोडे यांनी एकापेक्षा एक लोकप्रिय व प्रबोधनात्मक गाणी सादर केली. कलाकारांच्या सुरेल आवाजाने संपूर्ण आश्रम परिसर मंत्रमुग्ध झाला होता आणि गाणी ऐकताच सर्व मुली व उपस्थित नागरिक संगीतात तल्लीन झाले होते. विशेष म्हणजे या सर्व कलाकारांनी या कार्यक्रमासाठी कोणतेही व्यावसायिक मानधन न घेता केवळ सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपली कला सादर केली. याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले. मूकनायक संस्था आणि संविधान बचत गट हे केवळ जयंती उत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर सामाजिक कार्यात सक्रिय असतात. यापूर्वीही त्यांनी वृद्धाश्रमामध्ये जाऊन वृद्ध मातापित्यांना फराळ, कपडे आणि जीवनावश्यक धान्याचे वाटप केले आहे. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना रसना वाटप आणि बुद्ध जयंतीचे औचित्य साधून खीर वाटप असे विविध उपक्रम राबवून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक व वस्तू रूपाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बचत गटातील सर्व महिलांसह परिसरातील समाजसेविका जयश्री शेटे, सुचिता काळे, निर्मल नागने आणि शैला हर्षल यांनी क्षणाचाही विलंब न लावता सढळ हाताने मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूकनायक स्वयंसेवी संस्था आणि संविधान महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेषा शाळीग्राम कांबळे, सचिव सुवर्णा रोहिदास कांबळे आणि खजिनदार पद्मावती भारत केंगारे यांनी अचूक नियोजन केले होते. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आशाताई फडणवीस आणि अनिता खरमाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच संगीता माणिक कांबळे, सुवर्णा रमेश कांबळे, स्मिता सुनील वाघमारे, नीलू कांबळे, सखुबाई कांबळे, रेणुका कांबळे, चांदणी कांबळे, प्रिया कांबळे, लक्ष्मी कांबळे, शुभांगी कांबळे आणि कमल कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आश्रमातील मुलींनी आणि व्यवस्थापनाने या सर्व महिलांचे व संस्थेच्या मनापासून आभार मानले आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.